नमस्कार सर्वांना. मी कोमल मोहिते, तुमचे मार्गदर्शक. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा थोडासा स्पेशल होणार आहे कारण आज आहे वुमेन्स डे, महिला दिवस. हा महिला दिवस आज जगभरामध्ये सगळीकडे मनवला जाणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. आज त्या प्रत्येक महिलेला आज माझा मानाचा मुजरा, जी आज प्रत्येक एरियामध्ये हे कार्यरत आहे. आज असा कोणताच एरिया नाहीये ज्यामध्ये महिला ही कार्यरत नाहीये. तर त्यास प्रत्येक महिलेला आज माझा मानाचा मुजरा, जी आज प्रत्येक एरियामध्ये छान पद्धतीने आपलं काम, मोलाचं काम करत आहे. सो आजचा व्हिडिओ हा थोडासा युनिक का बनणार आहे, तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच अंडरस्टँड होईल. आजच्या जगामध्ये महिला खूप प्रगती करत आहे. आता प्रगती म्हणजे ती घरही सांभाळते, ती करिअर पण सांभाळते आणि छान पद्धतीने आज ती फॅमिली सुद्धा मॅनेज करते. घर सांभाळते म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात काय आहे, काय नाहीये, काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, काय करायचंय, काय नाही करायचंय, इथपर्यंत सर्व गोष्टी ती छान पद्धतीने पार पाडते. करिअरचं बघायला गेलं तर करिअरमध्ये सुद्धा कोणती गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकतो, कोणती नाही करू शकत, कोणती योग्य आहे, कोणती अयोग्य आहे, हे छान पद्धतीने ते सांभाळत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आपली स्वतःची फॅमिली, स्वतःचं कुटुंब हे सुद्धा छान पद्धतीने मॅनेज करते. म्हणजेच आज एक आई म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून, एक बायको म्हणून ती सर्वच गोष्टी, सर्वच पद्धतीने तिचे रोल छान पद्धतीने निभावत असते. पण आज एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा, की घर सांभाळणाऱ्या महिलांच्या घरच्या पैशाबद्दल किती माहिती आहे? म्हणजेच सेव्हिंग कुठे आहे? इन्व्हेस्टमेंट कुठे आहेत? इन्शुरन्स काय असतो? आणि आज जर अचानक एमर्जन्सी आली, तर कॉन्फिडंटली फायनान्शियली डिसिजन घेऊ शकते का? हा सर्वात मोठा प्रश्न आज महिलेसमोर आज या 20व्या शतकात सुद्धा आहे. ॲग्री करत असताना प्लीज कमेंटमध्ये मला सांगा, ॲग्री म्हणून. आत्ताच आपण बघितलं, की महिला सगळ्याच गोष्टींमध्ये छान पद्धतीने कार्यरत आहे. पण प्रश्न एक महत्त्वाचा आहे, की आज ती फायनान्शियली अवेअर नाहीये. आणि जर ती फायनान्शियली अवेअर नाहीये, तर घरामध्ये जर एखादी कोणती एमर्जन्सी येते, तर फायनान्शियली ती डिसिजन घेऊ शकत नाही, कारण ती फायनान्शियली अवेअर नसते. तर आज एक महिला फायनान्शियली अवेअर का असली पाहिजे, याचं महत्त्व आज आपण या एंटायर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. रिॲलिटी सांगायला गेलं तर आज घर सांभाळताना फक्त महिलेला सांगितलं जातं, की किचन हीच तुझी सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणून फायनान्शियल डिसिजन पासून तिला दूर ठेवलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं, की तुला फक्त घर सांभाळायचं आहे, फायनान्शियल डिसिजनमध्ये पडायची काही गरज नाहीये. पण रिॲलिटी अशी सांगते, की जी घर छान पद्धतीने सांभाळू शकते, तर घरच्या पैशांची माहिती असणं सुद्धा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच घरच्या महिलेला फायनान्शियल एज्युकेशन असणं का महत्वाचं आहे? तर त्याच्यातला सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे लाईफ ही आज अनप्रिडिक्टेबल आहे. आज तुम्ही बघत आहात, जगभरामध्ये वर्ल्ड वॉर चालू आहे. म्हणजेच कळत-नकळत एक इमर्जन्सी घरामध्ये येऊन जाते. त्या इमर्जन्सीच्या काळात प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे, की कोणती स्टेप घेतली पाहिजे. ॲज अ फायनान्शियली असेल, ॲज अ फिजिकली असेल, कोणती स्टेप ॲज अ इमोशनली असेल, कोणती स्टेप घ्यायला पाहिजे. आता कळत-नकळत जर अशी इमर्जन्सी आपल्या जर घरात असेल आणि तीच महिला जर फायनान्शियली अवेअर नसेल, तर तिला खरंच कळत नाही, की कोणते डिसिजन कोणत्या वेळेला कसे घ्यायचे आहेत. लाईफ ही अनप्रिडिक्टेबल आहे. कोणतीही गोष्ट आज फोन करून येत नाही. कोणती एमर्जन्सी आज फोन करून येत नाही. एमर्जन्सी कोणती असू शकते? जॉब जाऊ शकतो, हेल्थ इश्यूज येऊ शकतात, तुमचा बिझनेस डाउन होऊ शकतो. अशा वेळेस फायनान्शियली अवेअर वुमन ही तुमचा एक स्ट्राँगेस्ट पिलर घरातला बनू शकते. म्हणजे जॉब जर गेला तर राहणाऱ्या
इमर्जन्सी फंड मधून घर कसं मॅनेज करायचं, जर एखादा हेल्थ इश्यू आला, कळत न कळत जर तुम्हाला 3-6 महिन्याची बेड रेस्ट करावी लागली, तर घर कसं चालवायचं आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल, त्याच्यामध्ये जर थोडाफार डाऊनफॉल आला, तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली कसं उभं राहायचं आहे, त्या वुमनला नक्कीच कळेल, जर तिच्याकडे फायनान्शियल लिटरसी असेल. नंबर 2, वुमन ही नेहमी फ्युचरचा विचार करत असते. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये बघत जाल, की महिला ही नेहमी फ्युचरचा विचार करते. त्या विचार करतात मुलांच्या एज्युकेशनचा, त्या विचार करतात फॅमिली सिक्युरिटीजचा आणि त्या विचार करतात फॅमिली स्टेबिलिटीचा. आणि जर या सर्व गोष्टींचा विचार जर त्या करू शकतात आणि आज जर त्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी असेल, तर त्या फायनान्शियली स्ट्रॉंग बनू शकतात. घरात न कमवता सुद्धा जर त्यांच्याकडे फायनान्शियल लिटरसी असेल तर. कारण मुलांनी कोणतं एज्युकेशन घ्यावं हे मुलगा जेव्हा जन्म घेत असतो, जेव्हा ते त्यांच्या पोटामध्ये वाढत असतं, तेव्हाच ते त्यांच्या फ्युचरची प्लॅनिंग करत असतात. अ पासून आई आणि ब पासून बाबा हे शिकवणारी सुद्धा आईच असते. तर या सर्व गोष्टींचा डिसिजन जर आई घेऊ शकते, तर फायनान्शियली जर ती स्ट्रॉंग असेल, तर मुलांना सुद्धा ती फायनान्शियली स्ट्रॉंग बनवू शकते. घराची एक फ्युचर स्टॅबिलिटी ठेवण्याचं काम ही नेहमी महिला करत असते. आज तिलाही असं वाटतं माझं एक स्वतःचं घर असलं पाहिजे, आज माझी एक स्वतःची कार असली पाहिजे. पण ते घर घेण्यासाठी जर तिच्याकडे प्रॉपर लिटरसी असेल, तो डिसिजन कोणत्या वेळेत, कोणत्या योग्य वेळेत घेतला पाहिजे हे सुद्धा ती चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. त्यामुळे आज महिलेला फायनान्शियली अवेअर असणं किंवा फायनान्शियली लिटरेट असणं फार महत्वाचं आहे. नंबर 3, पैसा हा एक कॉन्फिडन्स देतो. हे प्रत्येकालाच माहिती आहे. फायनान्शियल नॉलेज फक्त पैसा वाढवत नाही, तर तो एक कॉन्फिडन्स वाढवतो. आज समाजामध्ये उभं राहण्याचा, बोलण्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स प्रत्येकच व्यक्तीला देतो, तो म्हणजे पैसा. मग त्याच्यामध्ये मेल असेल किंवा फिमेल असेल. तर जेव्हा महिलेला माहिती असतं, की पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा, फ्युचरची प्लॅनिंग कशी करायची, तर तिची डिसिजन घेण्याची एक पॉवर, एक कॉन्फिडन्स वेगळा येतो. आणि जस्ट बिकॉज ऑफ या 2 गोष्टी तिला माहिती नसतात, त्यामुळे बँकेत जायला सुद्धा ती महिला घाबरत असते, की मला माहीत नाही हे सगळं कसं करायचं, मला माहीत नाही अकाउंट कसं ओपन करायचं, मला माहीत नाही हा फॉर्म कसा भरायचा. आणि जस्ट बिकॉज ऑफ तिच्याकडे ही लिटरसी नसल्यामुळे हा कॉन्फिडन्स तिचा नेहमी लूज राहतो. त्यामुळे महिलांना फायनान्शियल लिटरेट करणं ही आपली एक प्रायर जबाबदारी आहे. नंबर 4, बिकॉज ऑफ मदर बिल्ड मनी कल्चर. आज घरातलं कल्चर आपण असं सांगतो, की आई जे शिकवते तेच मुलं शिकतात. आई जसं करते तसंच मुलं करतात. म्हणजेच घरातलं कळत नकळत कल्चर हे आईपासूनच निर्माण होतं. फायनान्शियली अवेअर जर आई असेल, तर पूर्ण लाईफ चेंज करते. फायनान्शियली अवेअर आई ही स्वतःची लाईफ चेंज करत नाही, तर ती मुलांना शिकवते, की सेव्हिंग काय असते, डिसिप्लिन काय असते, इन्व्हेस्टमेंट काय असते, लाँग टर्मसाठी फ्युचरचे गोल कसे अचीव्ह करायचे, हे ती मुलांना शिकवत असते. आणि त्यामुळं आज मुलांच्या वयाच्या 24, 25, 26, 27, 30व्या वर्षी जी आपल्याला काळजी लागून राहते, की माझ्या मुलाचं कसं होईल? तर ती काळजी तुम्हाला लागून राहणार नाही, जर घरातली एक महिला फायनान्शियली अवेअर असेल तर. आणि तिथूनच एक मनी स्मार्ट जनरेशन तयार होतं. नंबर 5, बिकॉज ऑफ फायनान्शियल स्ट्रॉंग वुमन इज इक्वल टू स्ट्रॉंग फॅमिली. घर मजबूत असतं, जेव्हा घराचं फाउंडेशन मजबूत असतं. आज जेव्हा एखादं घर आपण बनवायला जातो, तर त्याचं पहिलं तर फाउंडेशन आपण तयार करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती घर उभं केलं जातं. फाउंडेशन नंतर त्याच्यावरती 4 पिलर उभे केले जातात. एका पिलरवरती घर उभं होत नाही, 2 पिलरवरती घर उभं होत नाही, तर 4 पिलरवरती घर उभं होतं. तसंच घर चालवण्यासाठी घरातला जो पहिला पिलर असतो, घरातलं जे मेन फाउंडेशन असतं, ती असते घरातली महिला. म्हणून फायनान्शियल स्ट्रॉंग वुमन ही कंप्लीटली फॅमिली स्ट्रॉंग बनवते. आज तुम्हाला माहिती असेल, की तुम्ही तुमच्या घरामध्ये एक गोष्टींचा अनुभव घेतला असेल, की घरात जर तुम्ही 2,000, 5,000, 10,000, 20,000, 25,000 जर घरामध्ये घर चालवायला जर महिलांना देत असाल, तर ती कधीच ते 10, 20, 25,000 रुपये पूर्णपणे खर्च कधीच करत नाही. काही ना काही पैसे नेहमी वाचवून ठेवत असते, की हे थोडेसे वाचवून ठेवले, जर काही इमर्जन्सी आली तर ते कामाला येतील.
आणि कळत न कळत आपल्याला सुद्धा त्याचा एक अनुभव येऊनच जातो. कारण घरामध्ये जर छोटी मोठी इमर्जन्सी येते तर सर्वात पहिली तीच महिला असेच काहीतरी जमा केलेले पैसे घेऊन पहिले उभी राहते. पण मग तिच्याकडे या सर्व गोष्टींची जर लिटरसी असेल तर ती घरातली एक स्ट्रॉंग फायनान्शियल वुमन नक्कीच बनू शकते. स्ट्रॉंग वुमन ती नाही जी फक्त सॅक्रिफाइसेस करते. तर स्ट्रॉंग वुमन ती आहे जी स्वतःचं फ्युचर सिक्युअर करते आणि फॅमिलीसाठी वेल्थ क्रिएट करते. आता इथं तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, इथं मी कुठेच असं सांगितली नाही की वयाची अट काय असली पाहिजे आणि शिक्षणाची पात्रता काय असली पाहिजे. कारण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन शिकवणाऱ्या महिलेसाठी 100ची नोट सुद्धा सेमच आहे. आणि अशिक्षित महिलेसाठी सुद्धा 100ची नोट ही सेमच आहे. त्यामुळे इथे शिक्षणाची अट नाहीये. इथे वयाची पात्रता नाहीये. इथं फक्त कमतरता आहे, ती म्हणजे तिला फायनान्शियली स्ट्रॉंग करण्याची. आणि बीइंग अ फॅमिली आपली ही जबाबदारी आहे एका महिलेला फायनान्शियली लिटरेट करणं. जाता जाता फक्त एकच मेसेज मी तुम्हाला देऊ इच्छिते, ते म्हणजे वुमन्स डे हा फक्त सेलिब्रेशन करण्यासाठी नाही, हा दिवस आहे, रिमाइंडर आहे, की महिलेला फायनान्शियल एज्युकेशन हे मिळालंच पाहिजे. कारण एम्पॉवर वुमन सोसायटी बदलते आणि फायनान्शियली एम्पॉवर वुमन जनरेशन बदलते. पुन्हा एकदा सांगेल, एम्पॉवर वुमन सोसायटी बदलते, पण फायनान्शियली एम्पॉवर वुमन ही जनरेशन बदलते. त्यामुळं तुमच्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला फायनान्शियली लिटरेट नक्कीच करा. आजच्या दिवशी त्यांना काही गिफ्ट नाही दिलं तरी चालेल, पण फायनान्शियली 2 गोष्टी जरी तुम्ही त्यांना शिकवल्या, त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं त्यांच्या आयुष्यातलं गिफ्ट होऊन जाईल. सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप छान वाटला असेल. जर तुम्हाला हा अंडरस्टँड झाला असेल तर लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त तुम्ही जितक्या व्यक्तींपर्यंत हा पोहोचवू शकाल तितका पोहोचवा. जेणेकरून या एका छोट्याशा व्हिडिओजमुळे आज एक नाही तर अनेक महिला फायनान्शियली लिटरेट होण्याचा प्रयत्न तरी करतील आणि त्या जर फायनान्शियली लिटरेट झाल्या तर आपली फॅमिली ही नक्कीच फायनान्शियली फ्रीडम मिळवेल, हे मी तुम्हाला नक्कीच वचन देते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.